हर हर महादेव. सातपुडाच्या घनदाट जंगलात नागद्वार यात्रेचा पहिला दिवस तर तुम्ही पाहिलाच, पण मंडळी दुसऱ्या दिवशी प्रवास यापेक्षाही काही कमी नव्हता. आजची वाट आपल्याला घेऊन जाणार होती अशा एका गडावर, जिथे आजूबाजूला फक्त हिरवगार निसर्ग, लहान लहान ओढे, उंच उंच पहाड आणि या सगळ्यांमध्ये वसलेले महादेवाचे पवित्र स्थान. पण या सुंदर वाटेवर पुढे जाताना आम्हाला एकामागून एक अनेक सुंदर ठिकाणे पाहायला मिळाली. तर चला, नागद्वार यात्रेच्या दुसऱ्या दिवसाचा हा संपूर्ण प्रवास माझ्यासोबत अनुभवूया. सकाळ झाली व आम्ही सर्वांनी तयारी केली. सकाळी उठल्याबरोबर आम्हाला चहा मिळाला. आमची तयारी चालू आहे चौरागडला जायची. चला, शंभर काकाला घेऊन आमचे मित्र आता जादू झालेले आहे. आज बाहेर पाऊस असल्यामुळे सर्वांनी रेनकोट घातले होते. एकदम कोई मिल गया पिक्चरातल्या जादू सारखी दिसत होती. मी पण रेनकोट घातला आणि तयारी केली. हॅलो मित्रांनो, डे 2 स्वागत आहे तुमचं. आज आम्ही चाललेलो आहे चौरागडवर. हे आमचे मित्र सगळेजण जादू झाले आहे. आता आम्ही जिप्सी बुक करणार आहे आणि जाणार आहे. जिप्सी मध्ये दाखवतो. आज सर्वांनी रेनकोट घातलेले आहे. या दादून 2 नाकात घालायचे बोट दाखवलेले आहे. मला गाडी काही भेटली नाही, आम्ही ही गाडी बुक केली. आता ह्या गाडीत जाणार आहे. आम्ही आता बसलेलो आहे. चांगला पांढरा दिसला सगळेजण बसले. आता आम्ही चाललो चौरागड. चौरागडला जाताना व्ह्यू खूप सुंदर आहे, पण आम्हाला हे गाडी पॅक असल्यामुळे बाहेरचं दिसत नव्हते. पाऊस चालू असल्यामुळे वाटेत लहान लहान ओढे दिसत होते आणि दूरवर उभे असलेले मोठे मोठे पहाड या संपूर्ण प्रवासाचं सौंदर्य आणखीच वाढवत होते. सगळेजण चालले आता चौरागडच्या रस्त्यानं. ह्या चौरागडचा रस्ता. सर्वप्रथम आपल्याला मारुती महाराजचे दर्शन होते आणि तिथून समोर गुप्त महादेवाकडे जाण्याचा मार्ग दिसतो. आम्ही आता चाललेलो आहे गुप्त महादेवाचे दर्शनाले. सोबत आहे आमच्या गजेदार शंतनू आहे. ही गुफा खूपच लहान होती. एका वेळेस एकच व्यक्ती जाऊ शकत होता. गुफेमध्ये आमच्यामुळे गर्दी झाली होती, कारण आम्ही इकडून गेलो होतो आणि तिकडून पण भाविक येत होते. तशी तर ही गुफा सरळच आहे, पण एका वेळेस एकच व्यक्ती जाऊ शकतो. तर गुफेत पुढे चालत चालत आपण पोहोचलो होतो गुप्त महादेव मंदिरापाशी. तिथं एक शिवलिंग आणि गणपतीची मूर्त होती. गुप्त महादेव मंदिर. गुप्त महादेव मंदिरात हे आमचे मित्र आले. कापूर पेटवला. गणपती बाप्पा दिसेल आपल्याला इथं. हे आलेले आहे नदीतून. नदी ओलांडून यावं लागते आपल्याला. या रे वट गुप्त महादेवाचे दर्शन घेतल्यानंतर आम्ही पुढे निघालो. आता समोर होती डोंगराची चढण. हा आहे चौरागडला जाण्याचा मार्ग. आमचे मित्र इथं चहा पिण्यासाठी थांबलेले आहे. चौरागडच्या रस्त्याने जाताना आपल्याला अनेक छोटी मोठी दुकाने दिसतील. ही आहे चौरागडाची पहिली पायरी. सगळेजण आले, आम्ही आलो. आम्ही आता चाललेलो आहे चौरागडावर. अशा पायऱ्या आहे. तर पायऱ्यानं वरत जात आहे. खूप कठीण नाही आहे पायऱ्या, सोप्याच आहे. सांगा लागते ना. गडावर वरत चढताना कुठं पायऱ्या तर कुठं दगडाच्या पायऱ्या दिसतील. आपण मगाशी तिथे होतो, आता इथं आलेलो आहे. हे मित्र आपले वरत आलेले आहे. आम्ही इकडे जात आहे आपल्याला वरत. आता ते समोर तुम्हाला गुफा दिसत असेल, तिथं भाविक थांबलेले आहे. आपले मित्र परिवार चाललेला आहे. आपल्याला समोरच्या पहाडावर जायचं आहे. अजून आपले मित्र थकलेले आहेत, तरी ते चालत आहे.
दोन रस्ते जाताना दिसल, एक इकडे आणि एक इकडे. आपण जात आहे इकडे कारण की आपण मागं राहिलेलो आहे, तर आपण जरासं फास्ट जाणार आहे. वरच्या दिशेने जाताना आपल्याला असे नजारे खूप पाहायला मिळेल. तो चौऱ्यागडचा व्ह्यू तुम्ही पाहू शकता. आता कसा आहे तर आता पाहून घ्या तुम्ही कसा व्ह्यू आहे तर समोरचा. हा पहा व्ह्यू, खूपच सुंदर असा व्ह्यू आहे. आज पाऊस खूप जास्त येत आहे. चौऱ्यागडवर पावसामुळे गर्दी पण नाही. मागचा व्ह्यू पाहू शकता तुम्ही कसा आहे तर. या नुसता आपल्या मागं लाईक करासाठी येत असते. मध्य प्रदेशमध्ये तुम्हाला ह्या व्ह्यू पाहायला भेटेल. खूपच सुंदर व्ह्यू आहे हा. इथून एक नंबर दिसत आहे. वातावरण पहा खालचं. आमचे सर्व मित्र थांबलेले आहे वरतं. चौऱ्यागडच्या पायथ्याशी दोन रस्ते दिसते, एक शिडीचा आणि एक ह्या पायऱ्याचा. आपण जाणार आहे शिडीच्या रस्त्यानं. चला. सामान घेऊन आलेले आहे. त्यांचं तो वरतं दुकान असेल. खालतं आम्ही तिथं होतो गड्ड्यात, ते खाली दिसत आहेत तोला तुम्हाला. तिथून आम्ही वरतं आलो. आणखी वरतं जायचं आहे. हे आमच्यासाठी थांबले होते सर्वजण. आम्ही आलो. आता आम्ही ते अंगातला काढलेला आहे. खूप गरमी होत होती. असे आपल्याला निशाण दिसेल वरतं जाता जाता. खूप लंबे लंबे निशाणे आहे. खूप कठीण रस्ता आहे. मित्र आपला खाली आहे. हवा आपले मित्र येत आहे. अजून पण खूप वरत आहे. हे आपला वेदांत सांगत आहे की अजून खूप दूर जायचं आहे. इथून आपल्याला काहीच दिसत नाही. खालच्या साईडला पण खाई आहे आणि दोन्ही साईडला खाई आहे. आम्ही ढगात मोठ्यापणी आलो. ढगात काही लहानपणी जाणं झालं नाही. ढगातली फिलिंग, हे आहे ढगातली फिलिंग. आपल्या गावात जर पाणी लागत असेल तर आम्ही पाणी हातीच घेऊन येतो. चष्मा गिस्मा लावून तयार आहे. त्याला माहित आहे आपला व्हिडिओ येऊ राहिला म्हणून. दुसऱ्या गडी चष्मा लावून तयार झालेला आहे. पण चौऱ्यागडवरची फिलिंग पूर्ण ढगात आहे. ढग काय असते ते पाहून घ्या. जय जय मातरम. चौऱ्यागडवर जाताना खूपच सुंदर हवा, नजारे पण खूप सुंदर आहे. आपले मित्र जात आहे समोर. आता शेवट गेट पाशी आलेलो आहे. हा तो फायनली मित्रांनो आम्ही पोहोचलेलो आहे आता. हे आहे चौऱ्यागडचं गेट. चौऱ्यागडवर आपल्याला जागोजागी असे बाणं दिसेल. काय आम्ही इथं चपला काढल्या. आता दर्शनासाठी जातो. ज्या क्षणाची आम्ही वाट पाहत होतो तो क्षण आता जवळ आला होता. मंदिराच्या जवळ गेल्यावर आपल्याला बेलफूल विकणारे दुकाने दिसतील. शेवटी आपण चौऱ्यावर आलेलो आहे. आता तुम्हाला समोरचा व्ह्यू दाखवतो कसा आहे. तर आभाळ्यामुळे व्ह्यू दिसत नाही. तर हे आहे मित्रांनो ते मंदिर. इथे मागितलेली प्रार्थना कधीच वाया जात नाही. हे आहे चौऱ्यागड मंदिर. आम्ही आतमध्ये चाललो आहे. चौऱ्यागड महादेवाचे प्रवेशद्वार. हा मंदिराच्या आतमध्ये कॅमेरा नेण्यास सक्त मनाई होती, त्यामुळे आपण व्हिडिओ बंद केला. आम्ही दर्शन घेतले आणि बाहेर आलो. बाहेर आपल्याला इथे बाणांची पूजा करताना दिसेल. हे आहे इथे चौऱ्यागड महादेवाचे मंदिर. चौऱ्यागड मंदिराच्या पाठीमागे आपल्याला जशी मंदिरात मूर्त आहे तशीच शंकराची मूर्त हे पण दिसेल. पण ही मूर्त खंडित झाली असल्यामुळे आपल्याला मंदिराच्या पाठीमागे दिसेल.
बुरा आलो काय? तर मंडळी, असा होता आमचा नागदार यात्रेचा दुसरा दिवस आणि चौऱ्यागडचा हा सुंदर प्रवास. गुप्त महादेवाचे दर्शन, हिरवेगार जंगलातून केलेली वाटचाल, 2 पहाडाची चढण आणि शेवटी चौऱ्यागडवर घेतलेले महादेवाचे दर्शन, हा संपूर्ण प्रवास आमच्यासाठी कायम लक्षात राहणार आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका. तर चला मित्रांनो, चौऱ्यागडवर आम्ही आलो होतो. आजचा व्हिडिओ इथं संपला. आम्ही जात आहे आता खाली. एक तमन गौडा पार्वती हर हर महादेव. चला भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. बाय बाय.